मला कशाला फोन करून बोलावलं तू? बघ तुला माहिती आहे का मी काल बंद केली तार माहिती आहे ना. हा माहित आहे की अजून चालू केली काय मग तुम्ही? सकाळी पिलो मी सकाळ सकाळच तुम्ही तर का पिलो विचार ना. का प्याला? मला रात्री फोन आला सासऱ्या काय म्हणतो? सासऱ्यानं मला बंगला बांधून देतो म्हणलाय. होय बाबा कसला बांधायचा माणसा असला बांधायचा कसला बांधायचा सांग मग. का तसलाच बांधू की मग? बांधायचा ना. हा तो काम कर आपण आता आजच पाय खांदा त्याची. तू काय कर घरी आहे का घरी खोऱ्या टेकाव पाठी काय नाही राव. नाही पुन्हा तर घे काय ते फिल्डिंग लाव आणि खोऱ्या पाठी घेऊन जाऊन आपण शेतात आजच भूमिपूजन करून लगेच पाय खांदा चालू कर. चल चला की. हे घर कोणाचं आहे यार? खोऱ्या पाठी भीत आहे. घर कोणाचं आहे? चेअरमनचा आहे चेअरमनचा. कुलूप दिसते घराला. उचलतो का? करून देऊ नका भाऊ कुणा. उचल मला कशाला वज मला असं चाला येणार. चला चला आजचे दिवस खुशी मे. हा चालतंय आलो ठेव का. आयला ह्यांना खोऱ्या पाठी देऊन येतो म्हणजे कामाला तरी लागते नी. नका खोऱ्या पाठी कुठं आहे माझी? आज बी नाही. खोऱ्या पाठी कुणी गेली नका. ए पोरांनो अरे कोण आहात तुम्ही? काय लागा मोहन बघ की काल इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला वाढदिवसात किती लाईक आले त्या. हे लय बेकार दिवस आले. लय म्हणजे लय बेकार दिवस. अरे रामभाऊवर काय लागा वेळ आली. टिकाव खोऱ्या पाटे घेऊन चाललाय कामाला जाऊन पैसे घेऊन प्यायची वेळ आली रामभाऊवर अक्षरशः. सावकार आज तू काम करून तर पेतोय. उद्या ह्याला त्याला पैसे मागून प्यायची येळ येईल त्याच्यावर. काय सुद्धा राहिलं नाही गावात चौ रामभाऊ. नाशक्या नो तुमचे लायक आहे काय? रामभाऊ बंगला नाही मारत नाही आपण मारत नाही देशी येऊन. तुमची लायक आहे का कुत्र्यानो? चला शेतात या माझ्यासोबत बघा बंगला केवढं पायाचं खांनी करून उद्घाटन हे पाया खांनी. आता चला बंगला बांधणारे बंगला असा गावात सुद्धा कोणाला नसणार असला बंगणार असणारे नाशक्यानो तुम्ही या. अरे ही बेवड्या भोकाचं काय बंगला बांधतोय याला नीट बसून हागा येत नाही. लागलं सांगायला याला करायला सावकार तुम्ही रोज काय सावकार रामभाऊ कसं झालं या खिशात नाही आणा मला रामभाऊ म्हणा. मग काय तर कुत्र्यानो तुमचे लायकी नाही तरी पण मी तुम्हाला भूमिपूजनाला बोलवतो. या शेतात दाखवतो तुम्हाला कसा आहे तिथला रामभाऊचा दणका बघा तुम्ही. अरे रामभाऊ तुला 90 प्यायला पैसे नसतात तू काय बंगला बांधणार आहे आणि कुणाच्या जीवावर बंगला बांधणार 90 पेला मी काय तुमची जेवण पितो का रोज होय सावकार? लागला सांगायला. ह्यो कुठला बंगला बांधतोय? ह्यो हाय पेलेला अवघड बोलतोय काहीतरी वरानी सकल्यावनी. मग काय तर माहुनिया. अरे रामभाऊ गावातला प्रतिष्ठित नागरिक आहे. अरे बेवड्या कशाचा प्रतिष्ठित नागरिक लागला तू सांगायला आम्हाला. सकाळी उठला की दिवस उगवायला तर मूत प्यायला जातो. मी काय सावकार तुमच्या पाशीच पितो काय पहिले तरी का माहुने ते पितो रे कुत्र्या. बाळो डावा जगायला झटका. तुमची आत दोघं सोली कुत्री असली तर गावात रामभाऊला पैशाला कोण कधी नाही म्हणताय का? अरे कुत्र्यानो. अरे रामभाऊ प्रतिष्ठित नागरिक म्हणा तुला लाज वाटली पाहिजे. मग काय तर रामभाऊ तुम्ही निघा. तुम्हाला तुमच्या पायावर नीट उभा राहील ना आणि तुम्ही काय पाया खाणार आहे? गेलं जाऊ शेतात ये की बघायला. हो रामभाऊ उभा राहा आधी तुम्ही. पैशाची गरज लागली तर सांगा असं बी तुम्हाला कोण देणार नाही. व्याजानं देतो तुम्हाला पैसे लागले तर बघा. सावकार मला तुमचा नको आसरा माझा खंबीर आहे सासरा. सासरा पैसे बहुतेक रामभाऊन सासऱ्याला
टाकलं काही पैशाला वाटायला लागलं राव तसंच. हा मोन्या हो चला आता चालतच मला नाही वाटत गाडी पिढी काय गावलं चालतच घरापत्र आता काय असं जावं लागतंय. एकतर ती चुकी झाली बरं आहे आपलं बरं का चुकी झाली एकतर माझी पुण्याला गेलो इथलं दुकान ही बंद पडलं सगळं काय आपलं बरं आहे गावात एकतर किती बदल झालाय नवीन झाला भरपूर झाला गावात. सुधारलंय बरं गाव बाप्पा बोला पावसाचं वातावरण झालंय काय लावलंय रानात बरं आहे लवकर पाऊस पडला तर नाही तर का नाही हाय हे जळून जायचं काम काय बोलता एक तासभर मोटर चालते 2-3 दिवस बंद ठेवा तेव्हा हा होय तर लयच अवघड झाले मग काय पर्याय नाही पाऊस तर पाहिजे ना आपल्याला लवकर पाऊस पडला तर बरं आहे बघा त्याचं हाय जळून जाते जळून गेलं मग ह्या वर्षी काय उपयोग नाही उत्पन्नच नाही काय का? नाही काय नाही उत्पन्न बी नाही काय नाही हाय असंच चालून द्यायचं हम्म. चौकात हा. चौकात लाईट जाईन बघा आज तिसरा दिवस आहे तासभर मोटर चालते लाईट गेल्यावर काय करणार पण बरं बरं जावा मग माझी बारी जाती हा जावा मग जावं लवकर भिजून घ्या मग काहीतरी तास कशाला उगा उशीर करताय जाऊ लय अवघड आहे राव काय तर लाईटीचे दिवस उन्हाळ्याचे दिवस असलं असतं ते लय अवघड आहे भिजवायचं की पाऊस पडला पाहिजे लवकर त्यामुळे शेतकऱ्याचं लय हाल व्हायला लागले ते शेता सगळं म्हणून आता पावसावर जाय सगळं आज. पाऊस पडला पाणी आलं तर शेतातली पिकं येते ती बरोबर आहे नाहीतर सगळं वायाचं काय म्हणतात साठी बरोबर आहे का? बरोबर आहे तुम्हाला काय वाटतंय बरोबर आहे पाऊस आहे तर सगळ्यांना तर सगळं बंद होता येईल ती जाऊ द्यासाठी तुमचं काय चाललंय बाकी काय बरं चाललंय म्हणायचं काय आता हे दिवसाच्या मानाने असंच चालायचं महागाई तर दुनियाची वाढलेली आहे हा. डिझेल वाढलंय पेट्रोल वाढलंय गॅस भेटनाय अरे महागाईमुळं मीठ आणसतो तेल संपते तेल आणसतो चटणी संपते आणि गॅस तर काय भेटतच नाही त्यामुळं काय हेच अवघड झालेलं आहे बरं का महागाईमुळं चाललंय आता काढायचे दिवस कसं तरी आता काय सरकारनं लय अवघड करून ठेवलंय माणसाचं आहे का नाही मोहन लय म्हणजे अवघड काय बोलायचं काम एवढ्या महागाईत माणसानं सर्वसामान्य माणसानं जगायचं कसं अरे काय माणसं फाशी घ्यायची वेळ आली फाशी माणसावर आले आले आले. हा एवढं महागाईत रिचार्ज महाग झालाय पेट्रोल महाग झालंय तेल महाग झालंय डिझेल महाग झालंय गॅस महाग झालाय एवढ्या सगळ्या वस्तूंचा महागवडा एवढा वाढून ठेवलाय मला तर ह्या गोष्टीला लय टेन्शन आलंय मग आता असं वाटतं का नाही निघून जावं कुठं तर कुठं जायचं निघून तरी जाऊ कुठं तर लांब दुबई फिबायला तिकडं जाऊन एखादं इमान फिमान घ्यावं आणि इमान चालवं आपलं निवांत तिकडे भाडे मारावं इकडे तिकडे कुठं बी काय बी कर मला फोर व्हीलर चालायची का साधी टमटम 3 चाकाच येतात चालवाय टमटम 3 चाकाचं डमडम हा नाही काय आणि इमान चालवायच्या गोष्टी करता होय तुम्ही त्याला काय आवड आहे इमान चालव होय साठी काय अवघड नाही हा. चलते चलवायला द्यायचं खाली सोडून आणि खाली पडल्यावर माणसं मारतील की आपण तर राहील का वरनं आपण उड्या हाणायच्या. आयला मोने सावकार आहे का रे बसलेलं होय की लावा होय बॉक कसा गेला काही ए धनु गाव सोडून गेला आणि परत कशाला आला सावकार तुमच्यामुळेच ती वेळ आली आमच्या अक्षरशः मी दुकान इकलं आणि पुण्याला निघून गेलो बा पुण्याला गेला हा काय केलं पुण्याला जाऊन केलं आम्ही काय करायचं ती परत आलो की माघारी आता इथंच काहीतरी उद्योग पाणी बघावं म्हणतो बाय बाय बर बरे सावकार आले आले गाठ पडला इथं तुमच्यामुळेच आमच्या आयुष्यात झालाय खेळ तुमच्यामुळे तर आमच्या ही वेळ आली वेळ पडली तरी एकेकाचा माज मोडेन पण याच होणार नाही सावकार म्हणतात सावकार लगा धनू कुठे गेलता लगा लय आठवण येत होत तुझी लगा आम्हाला मोहन मग काय रडला काय आठवणीत आमच्या साधा एक फोन केला गेल्यापासून होय अबे चाले काय बॅलन्स नव्हता का मोबाईल नव्हता सगळं आहे मग काय तो गेल्यापासून बघ गावात आम्हाला उधार कोण देणार तुझं बरं होतं आपलं गावात उधार येत होतं पैसे काय दिलं ना दिलं तर तो बी मागत नव्हता पण तो गेल्यापासून अपदा उठली बघा आता आमची सुद्धा अक्षरशः त्याच कारणामुळे मी दुकान विकून गेलो पुण्याला निघून त्याला कारण तीच आहे दुसरं काय कारण नाही असं दे धनू बस ये काय बस जाऊ दे काय बॅग मध्ये पैसे पिशे आणले काय तिकडे कुठलं पैसे आता बघायचं काहीतरी दुसरा उद्योग पैसे बरं आणतात बस बस इथं काय तर करून नियोजन बसतो म्हणे बस जरा 10 मिनिटं बघू काय नियोजन आहे बस जरा बसा धनु दुकान बंद केलं आता आलाय गावाकडे तर जाऊ नको परत गावात शेवटी माणसाला जगवत र
कुठं जरी गेला तर शेवटी गावात आला ना माणसाला फक्त गावात जगवतं. कुठं सुद्धा जाऊन काही सुद्धा उपयोग होणार नाही. शेवटी तुला गावाकडे यावं लागणार आहे. कराय सावकार, गावाशिवाय पर्याय नाही बघा. हा शेवटी गाव ते गाव असतंय. खरं आहे तुमचं सगळं बरं का, पण तुमच्यासारखा माणूस जर गावात असला ना तर आमच्यासारखं कसं जगायचं. सगळं उदारीवारी महाग करून तरी दुकान ऐकायला लावचाल एखादी. गावात राहून उद्योग करू काय मी? उद्योग लका येडा फिडाय काय तो सावकार की लका इथं आपण करतोय इतके दिवस झाले. त्याच्यासाठी लका लिकापडी करायला व्याज बट्टेदाराचं सगळं बघायला मला पण एक जण पाहिजे होतं. तू आहे म्हणल्यावर तू व्याज बट्ट्याचं बघ जरा, मोहन लिकापडीचं बघल. कायला जातोय? तसं असल्यावर कशाला जातोय राव मी? हा तुला बी मी काय 2-4 रुपये दिल त्याचं. काय अडचण नाही. 2-4 रुपये तू सगळं बघतोय की. ओकेच होतंय, काय अडचण नाही. हा दिवसाला 2-4 रुपये दिले तर तू बी खुश मी बी खुश. ओकेच. माझं बी काम होतं तुझं बी काम होतं होय. एकदम मुद्द्याचं बोलला बघा सावकार तुम्ही. बरोबर ना, योग्य निर्णय झाला नाही. कामाचं बोलला तुम्ही, कामाची गोष्ट. चालतंय मग दोनू. ओकेच. चल मग आता माझ्या संग उद्यापासून माझ्यासोबत तू राहणार कंटिन्यू आणि मोहन बी राहणार. काय अडचण नाही. चला चाटे जाऊ का जरा, आम्हाला बी काम आहे दिले. चला जातो जरा बघा तुमचं बी काय उद्योग धंदा. होय होय होय. जातो मोहनला घेऊन जरा चहा पाणी करतो. बर बर धनु आलाय आता गावाकडं. त्याला कामाचं व्यवस्थित रूप रेषा रंग सगळं काय ते सांग. इथं बसू आपण दत्त मंदिरापाशी आणि ह्याला सगळं व्यवस्थित सांगू कामाचं नियोजन कसं आहे काय. बस चल धनु बस. गुरुदेव. का काय एक का लय बसला अकेला अकेला. काय ना निवांत. काय करू मग आता उड्या आणू का? उद्या जॅकेट जॅकीर बिल्डिंग वाला कशाला बिल्डिंग मारतो खपा खप फाका फक. कशाला ए जॅकऱ्या. तणाचं जरा ऊन किती पडलंय ना, असलं इल्डिंग का मग कशाला करत असतो इल्डिंग आणि हिल्डिंग? ऊन असू ना तर पाऊस असू कशाला मारतो बिल्डिंग? लगा जॅकऱ्या तुझी तसली इल्डिंगची खपाखप फाकाफक आहे ना ती रामभाऊकड कर तिकडे. इथं आमच्या पैसे करू खपाखप फाकाफक. नाहीतर लगा तुला फकाफक खपाखप करीन आम्ही. नाही तीच नाटक. आमचा रामभाऊ दिसला. रामभाऊ कोण रामभाऊ? कोण? ते भिकार आहे आणि त्या संग तू राहतोय. तू बी भिकार होशील त्याची 2 दिवसात आता त्या संग राहू. 2-3 दिवसात आता तुला माहित आहे का रामभाऊने टाकायचा नाही हा. एवढी एवढूसनी बाटली टाकते आणि त्याच्यावर जेवढं टाकून नाका गावात हिंडतोय. कालवा करतोय. आणि रामभाऊ म्हणतोय आमच्या वेळेस. काय बोलताय तुम्ही? हा मग सगळे खोट आहे. खोटं नाही सगळं खरं आहे जॅकीर. बघू रामभाऊ येऊ द्या. बर बघ आल्यावर मग तुला कळलं. लयच अनकम्फर्टेबल वाटायला लागले. सावकार सारखाही राव ए तुम्ही. पाहुण्या तुम्ही बसला. कुठे बसला आसरून पासरून. आता ओके. राव माणसाला तुम्ही राव हे घरचा बाकडा असल्यासारखं करायला लागला इथं. काय राव तुम्ही जागा नव्हती एवढी मला तिथे बसायला. तुला तर मी मांडीवर घेतला असतं रे, पण कसं आहे सध्या विषय जरा हे त्यामुळे गप बसलोय. काय करते काय माहिती, काढ्याच लावत निघतोय नुसतं गावात. सावकार रामभाऊ दिसला का हो तुम्हाला? आला होता बाबा. का राव माझा खोऱ्या चोरला राव त्यानं. टिकाव चोरला खोऱ्या चोरलाय. ती इलेक्शनचा बदला घ्यायला लागला काय माझ्याकडनं? या इकडे बसा इकडे. कुठं आहे तुमचा मित्र जोडीदार? कुठे तुमचा? जॅकीर बिल्डिंग वाला कशाला बिल्डिंग मारतो खप खप? बिल्डिंग वाला असं येडे करायला लागले बघ. जरा तुम्ही मला तर वाटतं तुम्ही दोघांनी सांगला माझा खोऱ्या टिकाव. जरा समजून सांगा बरं खोऱ्या टिकाव द्या म्हणा गपची माझा. रामभाऊला इचरा मला काय माहित नाही. अहो चेअरमन ते रामभाऊ लागला भिकारी व्हायला लागला. फार ते तुमचा टिकावून खोऱ्या घेऊन बहुतेक माझा वाटतं 90 मारा गेला असं. निवड आपण काय लोकांच्या जेव्हा प्यायचं त्याला कळत नाही का म्हणून प्यायचं? गावात भीक मागायची येळ आली त्याच्यावर आणि ही त्या संग फिरते. अरे ह्या माणसाने ह्यानं त्यानं सांगला असेल 1 टक्का असं वाटतं. वाटतं या दोघांचा काय तर प्लॅनिंग आहे. त्याला समजून सांगा. मला तर काय म्हणला रामभाऊ माहितीये का, टिकावून खोऱ्या घेऊन जातो म्हणला आणि मला रानात पाया खांदायचा आणि घर बांधायचं म्हणला. सावकार त्याला हाणतो आता मी. थांबा थांबा चेअरमन तुम्ही जाऊ नका, लय मोठा वाद होईल. गेला होता लय मोठा प्रॉब्लेम होईल. तुम्ही जाऊ नका. तुम्ही आपण माझं काम बंद पडलंय त्याला डोक्यात बाग नाही का? आम्ही ते मला काय सांगत नाही. मला माझा खोऱ्या पाहिजे. त्याला फोन लावा चला. मला काय माहित नाही कुठे गेला रामभाऊ. रामभाऊ संग जाऊन कुठे टिकावून खोऱ्या घेऊन येलो. आमच्या संग चलतो आता. आपण सगळेजण जाऊ. टिकावून खोऱ्या घ्या रामभाऊला.
राणा तू काय करतोय ते नेमकं जाऊ. काय सारखं जॅकरी कशाला वेळ मारतो खपा खपा खपा. घ्यायला गाडी खपा 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 खपा. हे जर लिंगवाला ते शामिल असला मग काय खरं नाही. Fielding वाला तू जर त्यात असेल ना तुझं पायच काढतो नवी मग कशाला इल्डिंग मारतोय बघतोच हाताने गुडघ्याने इल्डिंग मारतो. तुम्ही काय करणार मी करतो काय करायचं ती. घ्यायला चला सावकार ती मला माझा खोरान टिका पाहिजे काय विषय नाही मार खाली हे चल मोहन घेऊन गेला रामभाऊ आणि आलं जॅकी रिल्डिंग वर आलं नाव. चला चला काय बघू आता.